सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। हजारो भाविकांच्या उपस्थितीत भूषणगडाच्या श्री हरिणाई देवीची यात्रा उत्साहात। गडाच्या विकास कामे 60 लाख रुपयांचा निधी मंजूर, आणखी निधी देणार। कराडचे उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांची ग्वाही। आमदार मनोजदादांनी कार्यकर्त्यांनी केली साखर तुला। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील श्री क्षेत्र भूषणगड येथील जागृत देवस्थान श्री हरिणाई देवीची वार्षिक यात्रा हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी 28वा शारदीय महोत्सव अर्थात घटस्थापनेपासून गडावर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून अष्टमीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने मंगळवारी 30 रोजी पारायण समाप्ती करण्यात आली। त्यानंतर श्री हरिणाई देवीची गडावर सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। भूषणगडाच्या मध्यावर असलेल्या श्री भुयारी माता व श्री म्हसोबा देवाचं दर्शन घेत पालखी पुन्हा वाजत गाजत मंदिरात आणण्यात आली। कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी देवीच्या मंदिरात भेट दिली व दर्शन घेतलं। त्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं। श्री हरिणाई देवी हे माझं श्रद्धास्थान असून या देवीनं मला मोठं यश दिलंय। यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना खरं तर इथला परिपूर्ण विकास करण्याची संधी होती, मात्र विकास करता आला नाही। आता मी आमदार आहे, मीच या परिसराचा विकास करणार असून गडाची तटबंदी दुरुस्ती, रस्ता दुरुस्ती आदी विविध विकास कामे सुमारे 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। अजूनही भरपूर निधी देणार आहे। गडावर अजून बरीच कामं अपूर्ण आहेत। देवस्थान क वर्ग मध्ये आहे ते ब वर्ग मध्ये आणण्याचं आहे। मला भूषणगड किल्ला व देवीच्या विकास कामी जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल तेवढा निधी देणार असल्याची ठाम ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी उपस्थितांना दिली। भूषणगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर मनोजदादा आमदार म्हणून निवडून यावेत म्हणून शेनवडीचे माजी सरपंच राजू घाडगे यांनी श्री हरिणाई देवीला केला होता। तो नवस आज आमदार मनोज घोरपडे यांची साखर तुला करून यावेळी फेडण्यात आला। दरम्यान हजारो मान्यवर तसेच भाविकांनी श्री हरिणाई देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। यामध्ये मार्केट कमिटी शेनवडी, लाडेगाव, वांझोळी, पळशी, शिरसवडी, राहटणी आदी पंचक्रोशीतील भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान गडाच्या पायथ्याशी मेवा मिठाई दुकाने, फळे, लहान मुलांची खेळणींची दुकाने, पाळणे, सौंदर्य प्रसाधनी दुकाने, हॉटेल्स आदींनी परिसर अगदी फुलून गेला होता। यात्रा यशस्वी करण्यासाठी भूषणगड सरपंच लहुराज जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सचिन माने, सरपंच, उपसरपंच व सदस्य, श्री हरिणाई देवस्थान ट्रस्ट चेअरमन सतीश जाधव, व्हाईस चेअरमन जयवंत सरनोबात, सचिव धोंडीराम जगताप, उद्योजक विलास शिंदे तसेच सर्व विश्वस्त, वडूज मायनी व औंध पोलीस स्टेशनचे गृहरक्षक दल आदींनी विशेष परिश्रम घेतले। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।